मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपला व्हिडिओचा भाग मित्रांनो 13 आहे, ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अर्थातच टीईटी एक्झाम जी की आपली 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे मित्रांनो, त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून मित्रांनो आपण जेवढे काही PYQ बेस आपले पेपर आहेत त्याला मित्रांनो आपण रेग्युलरली ॲनालिसिस करत आहोत, ज्यामध्ये आपण सब्जेक्ट निहाय रेग्युलरली अपडेट जे व्हिडिओ जे मित्रांनो टीईटी एक्झामच्या आपल्या चॅनलवर अवेलेबल आपण तुम्हाला करून देत आहोत, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या 23 नोव्हेंबरच्या एक्झाममध्ये मित्रांनो तुम्हाला प्रत्येकी विषयामध्ये 30 पैकी 30 जे काही गुण मिळवता यावे या दृष्टिकोनातून आपण परिपूर्ण मित्रांनो त्या ठिकाणी आपण शिकवणी करत आहोत। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही 2019 चा टीईटी एक्झाम जी झालेली होती त्याचा मित्रांनो आपल्याकडे आता क्वेश्चन पेपर अवेलेबल आहे, आणि त्या पेपर मधले आपण मित्रांनो आज जे आहे इंग्लिश जेवढे काही क्वेश्चन्स आहेत इंग्लिश या विषयावर आधारित ते आपण ते सर्व काही ॲनालिसिस करणार आहोत मित्रांनो, की नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न त्यावेळेस विचारण्यात आलेले होते आणि त्या प्रश्नांचं आपण संपूर्ण काही स्पष्टीकरण देखील करणार आहोत। आणि मित्रांनो, जी तुमची येणारी एक्झाम आहे 23 नोव्हेंबरची, त्या एक्झाम मध्ये मित्रांनो इंग्लिशच्या सेक्शन मध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत थोडक्यामध्ये पाहायला मिळणारे असतील, त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे व्हिडिओला खूप काळजीपूर्वक आणि मित्रांनो शेवटपर्यंत पहा। तर या ठिकाणी पाहू शकता जो काही पेपर आहे जो की याच फॉर्मॅट मध्ये तुम्हाला असणार आहे, ज्यामध्ये इंग्लिश ग्रामरचे तुम्हाला 1 ते 30 प्रश्न पाहायला मिळतील, मराठीचे 31 ते 60 मध्ये, म्हणजेच काय प्रत्येक सेक्शनचे पाहिलं तर या ठिकाणी 30 क्वेश्चन्स तुम्हाला जे की देण्यात आलेले आहेत। तर प्रत्येक सेक्शन मध्ये तुम्हाला 30 पैकी 30 जर गुण मिळवायचे असतील तर आपले रेग्युलरली तुम्ही व्हिडिओ पाहत चला, जे काही आपण PYQ बेस क्वेश्चन्स तुम्हाला देत आहोत जे की रिपीट होण्याचे चान्सेस आहेत अशा दृष्टिकोनातून आपण तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण काही शिकवणी करत आहोत मित्रांनो। आणि आपली यूट्यूबची सिरीज फ्री ऑफ कॉस्ट आहे, कसल्याच प्रकारे त्या ठिकाणी चार्जेस वगैरे नाही, फक्त सबस्क्राइब करून आपला टेलिग्राम ग्रुप तुम्हाला जॉईन करायचा आहे। तर आता पुढील बाबी आपण समोर डिस्कस करू। सर्वात प्रथम पाहू आपण जे आहे क्वेश्चन्स पेपर की नेमकं कोणत्या प्रकारचा असणार आहे। तर यामध्ये जे आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 1 ते 5 प्रश्न जे आहेत पॅराग्राफवर आधारित आहेत, त्यामुळे जे आहे पॅराग्राफवर आधारित प्रश्न पाहण्यासाठी आपल्याला हा प्रथमतः पॅराग्राफ पाहावा लागतो, त्यानंतर जे काही आपल्याला खाली प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तरे मित्रांनो आपल्याला जे काही या पॅराग्राफ मध्ये सापडून जातील, त्यामुळे हा काय तेवढा पॅराग्राफ हा जो काही अवघड स्वरूपाचा नसतो, फक्त तुम्हाला त्या ठिकाणी हा पॅराग्राफ खूप काळजीपूर्वक वाचायचा असतो, त्यानंतर पॅराग्राफवर आधारित जेवढे काही क्वेश्चन असतात ते तुम्हाला खाली या ठिकाणी सोल्युशन द्यायचं असतं, त्यामुळे जे आपण या पेपर मधले 1 ते 5 पर्यंतचे प्रश्न आपण स्किप करू, कारण का हे अतिशय सोप्या स्वरूपाचे प्रश्न थोडक्यामध्ये असतात, त्यामुळे आपण हे स्किप करणार आहोत। जर आपण हे प्रश्न कव्हर केले तर आपला पॅराग्राफ संपूर्ण काही वाचून घ्यावं लागेल, त्यानंतर लाईन टू लाईन लक्षात ठेवावं लागेल, त्यानंतर जे आहे याची उत्तरे आपल्याला जे आहे थोडक्यात टिक मार्क करावी असतात, त्यामुळे वेळ आपला जो की जाणार असेल, त्यामुळे हा आपण जो आहे पॅराग्राफ या ठिकाणी स्किप करू, त्यानंतर पुढील प्रश्नापासून आपण जे आहे ते स्टार्ट करू। तर या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक पुढचा जो की 6वा आहे, जो की या प्रकारे सिलेक्ट द वन which best expresses the given sentence in passive voice। तर या ठिकाणी आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे आणि त्याला जे आहे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला थोडक्यामध्ये सांगायचं आहे। तर या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायचा आहे। हा नॉर्मली सेंटेन्स कशामध्ये आहे, हा सेंटेन्स जो आहे थोडक्यामध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे, तर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचा आहे। तर या ठिकाणी काय आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे सेंटेन्स या ठिकाणी आय नो हर, या ठिकाणी आय नो हर हे जे आहे वाक्य या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे। तर आय नो हर म्हणजे की मी तिला ओळखतो, तर या ठिकाणी आय नो आणि हर हे वाक्य जे आहे हे की पॅसिव्ह व्हॉइस करताना आपल्याला काय करावं लागणार असेल प्रथमतः, तर ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये एखादं आपण वाक्य कन्वर्ट करत असतो त्यावेळी जे आहे त्याची काही नियम असतात जे की तुम्हाला माहिती असणं इम्पॉर्टंट आहे। जर तुम्हाला ह्याची नियम वगैरे माहित नसतील तर यावर आधारित आपला एक ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइसचा एक स्पेशली व्हिडिओ देखील आहे उपलब्ध, तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या, त्यामधून तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस संपूर्ण काही समजून जाईल। तर आय नो हर या वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइस करताना जे आहे जे या ठिकाणी हर आहे, हरचं जे काय होणार असेल, हरचं या ठिकाणी जे थोडक्यामध्ये शी होणार असेल, शी होते, आणि वाक्य जे आहे थोडक्यामध्ये हे वाक्य साधा वर्तमान काळामधलं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं आहे, या असल्यामुळे जे या ठिकाणी काय येणार असेल, या ठिकाणी जे आहे इज हे जे आहे थोडक्यामध्ये वापरलं जातं, तर इज वापरलं जातं आणि जे क्रियापदाचं तिसरं रूप आहे या ठिकाणी वापरलं जातं, म्हणजेच काय जे की नोचं काय होणार असेल, जो नोचंच थोडक्यामध्ये NOKNOWN नो हे या ठिकाणी हे जे आहे थोडक्यात होणार असेल, तर नो या क्रियापदानंतर जे आहे थोडक्यात पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जे की बाय, तर बाय नंतर या ठिकाणी बाय येत नाही, तर बाय नंतर काय वापरलं जातं
टू हे प्रिपोजिशन वापरलं जातं, टू हे प्रिपोजिशन वापरलं जातं. म्हणून जे या ठिकाणी वाक्य कसं तयार होणार असेल, मग वाक्य जे आहे जे की असंच प्रकारे तयार होणार असेल, शी इज नॉन टू मी, या प्रकारे जे आहे थोडक्यामध्ये हे वाक्य बनणार असेल. हे नॉर्मली आहे ॲक्टिव्ह व्हॉइस आणि त्याचा आपण जे आहे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या की बाय हे या ठिकाणी येत नाही, तर टू हे या ठिकाणी हे प्रिपोजिशन थोडक्यामध्ये येणार असेल. तर वाक्य तुम्हाला या ठिकाणी 2-3 प्रकारामध्ये जे की पाहायला मिळालं असेल. बाय जे की येणार नाही, त्यामुळे आपण याला काढू. आणि या ठिकाणी जे की वॉज का घेतलं नाही, कारण का हे वाक्य जे आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं आहे, त्यामुळे इज हे येणार असेल, वॉज हे त्या ठिकाणी येणार नाही, म्हणून या ठिकाणी हे स्किप होणार असेल. आणि ऑप्शन नंबर जे की 4 याचं जे आहे ते मित्रांनो उत्तर होणार असेल. तर थोडक्यात तुम्हाला या प्रकारचे प्रश्न जे आहे जे की परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे इंग्लिश ग्रामरची तुम्हाला परिपूर्ण जर प्रॅक्टिस करायची असेल तर मित्रांनो त्यासाठी आपण आपल्या स्पेशली ॲपवर जे आहे महा टीटीचे पेपर 1 व पेपर 2 साठी मित्रांनो स्पेशली आपण जी की टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्याची प्राइस डिस्काउंटमध्ये आपण 499 ठेवलेली आहे, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 50 ते 56 टेस्ट, ज्यामध्ये तुम्हाला फुल लेंथची टेस्ट देखील मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न आणि 150 गुणाची तयारी देखील होणार असेल. आणि त्यासोबतच 30 प्रश्न 30 गुणाची म्हणजेच की सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील मित्रांनो आपण त्या ठिकाणी ऍड केलेली आहे. जर मित्रांनो तुम्हाला रेग्युलरली तुमचा अभ्यास तपासायचा असेल, तुम्हाला किती गुण येत असेल हे तपासायचं असेल, तुमचं प्रोग्रेस रिपोर्ट पाहायचा असेल, संपूर्ण रिझल्ट अनालिसिस करायचा असेल मित्रांनो, लगेच तुम्ही आपले ॲप डाउनलोड करा. त्या ठिकाणी मित्रांनो आपले सर्व काही टेस्ट तुम्ही मित्रांनो सोडत चला, कारण का त्यामध्ये संपूर्ण काही विषयाने आहे आपण जे काही तुमचे खरेखुरे पेपर होतात त्या प्रकारे मित्रांनो त्या ठिकाणी आपण टेस्ट सिरीज ऍड केलेले आहे. आणि गणितीय प्रश्नांचा आपण संपूर्ण काही सहस्पष्टीकरण देखील त्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे की नेमकं त्या प्रकारचा सोडावा कसा करायचा असतो, हे संपूर्ण बाबी मित्रांनो आपण त्यामध्ये ऍड केलेलं आहे. तर ज्या कोणा विद्यार्थ्यांना महा टीईटीची आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करायची आहे त्यांनी लगेच मित्रांनो आपले ॲप डाउनलोड करा आणि 100% मित्रांनो आपली टेस्ट तुम्ही सोडवल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट जो आहे तो पाहायला मिळणार असेल. 100% तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो बूस्ट होणार असेल मित्रांनो, कारण का त्याद्वारे तुम्ही किती प्रश्न हे यशस्वीपणे सोडवू शकता, कितपत तुमचा अभ्यास झालेला आहे, संपूर्ण काही तुम्हाला त्या ठिकाणी आकलन जे आहे ते करता येणार असेल. त्यामुळे आपली ॲप खूप इम्पॉर्टंट आहे. आपली टेस्ट सिरीज ही तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तुम्ही कितीही बॅचेस लावले, किती जरी बॅचेस जॉईन केले तरी मित्रांनो तुमचा स्वतःचा जोपर्यंत अभ्यास होत नाही, स्वतः तुम्ही जोपर्यंत प्रश्न सोडवत नाही, तोपर्यंत मित्रांनो तुमची तयारी ही खूप आणि ही मागे असलेली असते. त्यामुळे लगेच जॉईन करा, तुमचा अभ्यास तपासा आणि मित्रांनो चांगल्या तयारीला लागा. त्यानंतरचा प्रश्न 7वा आपला पाहू पुढील, जे की चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस फॉर द फॉलोइंग सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. तर या ठिकाणी डायरेक्टचा आपला इनडायरेक्ट मध्ये करायचं आहे. तर वाक्य काय आहे, ही सेड टू हर आर यू कमिंग टू द पार्टी. तर या ठिकाणी आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे आणि त्याचा आपल्याला इनडायरेक्ट मध्ये करायचं आहे. तर सेंटेन्स काय आहे, ही सेड टू हर, ती त्याला म्हणाली आर यू कमिंग टू द पार्टी, तू पार्टीमध्ये येत आहात का, जर तुम्ही पार्टीमध्ये येत आहात का, असं जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की हे एक कसं आहे, तर हे एक प्रश्नार्थक वाक्य आहे, कारण का या ठिकाणी शेवटी जे आहे क्वेश्चन मार्क आलेला आहे. तर क्वेश्चन मार्क आलेलं वाक्य कसे सोडवायचे असतात, तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना या ठिकाणी जो प्रथमतः सेट टू जे आहे सुरुवातीला या ठिकाणी स्टार्ट झालेलं हे जे आहे कयामध्ये बदल होतं, याचं जे आहे थोडक्यामध्ये आस्क्ड यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये याचा जो आहे तो की बदल होतो, म्हणजेच की सेट टूचं आस्क्ड होते. तर प्रश्नामध्ये येस ऑर नो प्रकारचा असल्यामुळे वाक्य जोडणीसाठी आपण इफ नाहीतर वेदर हे वापरावं लागतं. तर या ठिकाणी प्रश्नामध्ये येस ऑर नो या ठिकाणी विचारलेलं, आर यू कमिंग टू द पार्टी हे आपल्याला विचारलेलं, म्हणजे की येस किंवा नो, येत आहात का, येस किंवा नो, मी येत आहे, येस, मी येत नाही, नो. तर या ठिकाणी येस किंवा नो वापरलेलं आहे, त्यामुळे वाक्याच्या जोडणीसाठी आपल्याला काय वापरावं लागतं, इफ किंवा वेदर हे ठिकाणी वापरतात. तर वाक्याचा काळ हे देखील इम्पॉर्टंट असतं की वाक्याचा काळ जो की कोणत्या प्रकारचा आहे. तर या वाक्याचा आपण जर काळ पाहिलं तर हा जो आहे प्रेझेंट कंटिन्यूअसचा आहे, म्हणजे की आर कमिंग जे की या ठिकाणी आलेला आहे. आर कमिंग म्हणजे कसं आहे, तर प्रेझेंट कंटिन्यूअस मधला आहे, म्हणून याला आपल्याला कायामध्ये कन्वर्ट करावं लागेल, याला आपल्याला पास्ट कंटिन्यूअस मध्ये करावं लागेल. आणि जो आर जे काय आर कमिंग आहे तर याचं पास्ट मध्ये बदला कसं होईल, मग ते वॉज कमिंग असं जे आहे पास्ट मध्ये कन्वर्ट केल्यानंतर होणार असेल. म्हणून या ठिकाणी हे जे आहे ग्रॅमॅटिकली आपण जर नियम बदलून आपण पास्ट मध्ये जेव्हा इनडायरेक्ट मध्ये करतो, मग कशा प्रकारे वाक्य तयार होणार असेल, जे की ही आस्क्ड हर वेदर शी वॉज कमिंग टू द पार्टी हे जे आहे याचं थोडक्यामध्ये उत्तर होणार असेल. मग याचं उत्तर हे आपल्याला कशामध्ये दिसतं, जे की ऑप्शन नंबर 2 मध्ये आपल्याला दिसतं. ही आस्क्ड हर वेदर शी वॉज कमिंग टू द पार्टी हे जे आहे याचं योग्य उत्तर होणार असेल. तर याचे देखील काही नियम आहेत इनडायरेक्ट आणि डायरेक्टचे, ज्या संदर्भात आपण लवकरच एक व्हिडिओ घेऊन येत आहोत, कारण का असं तुम्हाला प्रश्नांचं एक्सप्लेनेशन करून सांगितलं तर मित्रांनो कळणं थोडं किंवा आठवणं तुम्हाला अवघड होऊन जाईल. जर तुम्हाला यापूर्वीचं माहिती असेल
जर तुम्हाला थोडक्यामध्ये इनडायरेक्ट किंवा डायरेक्ट हे जर तुम्हाला सुरुवातीला काही प्रमाणात माहिती असेल तर असे प्रश्न तुम्हाला समजण्यात मित्रांनो जे की सोपं जाणार असेल तर लवकरच यावर देखील आपण सिरीज सुरू करणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही समजून जाईल। त्यानंतरचा पुढील आपला जो की प्रश्न 8वा असा आहे, चूज द करेक्ट स्पेल्ड वर्ड, ज्या ठिकाणी योग्य ते स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे। तर परीक्षेमध्ये देखील तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न येतो ज्यामध्ये तुम्हाला करेक्ट स्पेलिंग शोधायचे असते। त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं ऑप्शन जे आहे सांगायचं असतं। तर काय आहे पहा, या ठिकाणी आपल्याला शब्द दिलेला आहे मिलियनर। तर मिलियनर या शब्दाचे आपले जे थोडक्यामध्ये योग्य ते म्हणजे की स्पेलिंग सांगणं अपेक्षित आहे। तर मिलियनरची स्पेलिंग काय येतं, तर मिलियनरची स्पेलिंग येतं MILLIONARRE। तर या प्रकारे मिलियनरची स्पेलिंग्स येतं। तर मिलियनर म्हणजेच काय, तर लखपती किंवा कोट्याधीश असा जो थोडक्यामध्ये त्याचा अर्थ होतो, जे की स्पेलिंग आपल्याला कशामध्ये पाहायला मिळते, ऑप्शन नंबर 3 मध्ये, जे की याचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर 3 होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला 9वा असा आहे, या ठिकाणी परत आलेला आहे चूज द मिसस्पेल्ड वर्ड। तर या ठिकाणी यापैकी चुकीचा जो काही शब्द आहे या ठिकाणी सांगायचा आहे। तर हा क्वेश्चन फॉर यू म्हणजेच की तुमच्यासाठी देऊ। तर या ठिकाणी तुम्ही बारकाईने पाहून घ्या। या ठिकाणी मी झूम देखील करतो की यापैकी कोणता जो शब्द आहे जो की बरोबर आहे, या ठिकाणी जे की मिसस्पेल्ड वर्ड यापैकी कोणता जो चुकीचा शब्द या ठिकाणी दिलेला आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। तर चुकीचा शब्द यापैकी कोणता आहे, ऑप्शन नंबर 1, 2, 3, 4। तर यापैकी कोणता आहे हे खाली कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा। जर तुम्हाला यापैकी याचं कशाचंही उत्तर मित्रांनो जर येत असेल आणि प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करा, चुकलं तरी काही हरकत नाही, मी याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ठेवेल, तरी पण तुम्ही देण्याचा प्रयत्न करा की यापैकी चुकीची स्पेलिंग जे की कशाची आहे। तर मिसस्पेल्ड वर्ड यापैकी कोणता आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। तर चुकीची स्पेलिंग म्हटलेला या ठिकाणी आहे। या ठिकाणी काय प्रश्न होता, जे की करेक्टवाला होता, तर या ठिकाणी चुकीचं सांगायचं आहे। या ठिकाणी करेक्ट आपण सांगितलेलं आहे, या ठिकाणी चुकीची स्पेलिंग असलेलं सांगायचं आहे। तर फटाफट खाली कमेंट बॉक्समध्ये करून सांगा मित्रांनो कमेंट की नेमकं या ठिकाणी काय उत्तर त्याचं येणार असेल। त्यानंतर प्रश्न 10वा आपला पाहू आपण, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक। तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, जे की करेक्ट अल्टरनेटिव्ह या ठिकाणी सांगायचं आहे आपल्याला, जे की फिल इन द ब्लँक मध्ये या ठिकाणी आर्टिकल आपल्याला निवडायचं आहे आणि आर्टिकलचे बेसिक्स तुम्हाला माहिती असतील, माहित नसेल तर व्हिडिओ पाहून घ्या। यामध्ये वाक्य आहे ही बॉट डॅश आईस्क्रीम। तर या ठिकाणी आपलं काय वाक्य आहे, तर ही बॉट ही डॅश आईस्क्रीम। तर या ठिकाणी पुढचा शब्द कोणता आहे, आईस्क्रीम। तर आईस्क्रीमचा जो सुरुवातीचा उच्चाराचा शब्द कोणता आहे, जो की स्वराचा शब्द तयार होत आहे, जसं की AEIOU। जेव्हा एखाद्या शब्दाच्या समोरील याच्यामध्ये सुरुवात होत असेल किंवा ज्या शब्दाची सुरुवात स्वराच्या उच्चारण होते त्याच्यापूर्वी काय वापरलं जातं, त्याच्यापूर्वी ॲन हे जे आहे आर्टिकल वापरलं जातं। म्हणजे या ठिकाणी काय येणार असेल, ही बॉट ॲन आईस्क्रीम। तर या ठिकाणी काय येईल, जे की ऑप्शन नंबर 1 म्हणजेच की ॲन हे येणार असेल। ज्या शब्दाची सुरुवात स्वराच्या उच्चाराने होते, स्वर किती आहेत इंग्रजी मुळाक्षरामध्ये, जे की 5, AEIOU हे जे आहे जे की 5 स्वर आहेत। आणि जर या स्वराने जर एखादं वाक्य शब्दाची सुरुवात होत असेल तर मग त्या ठिकाणी ॲन हे आर्टिकल वापरलं जातं। आणि जर ज्या शब्दाची सुरुवात जे काही त्याचा उच्चार आहे जे की स्वराऐवजी जे की व्यंजनाने होत असेल तर त्या ठिकाणी हे आर्टिकल वापरलं जातं। थोडक्यामध्ये हे आर्टिकल मधला एक बेसिकल फंडामेंटल जे आहे रूल्स आहे ते लक्षात ठेवून घ्या तुम्ही। जर तुम्हाला हे लक्षात आलं ना तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्ही कदापि मार्क तुमचे चुकणारे नसतील। ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 11वा, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स। तर क्वेश्चन टॅग वरचा प्रश्न आहे आपला की या ठिकाणी क्वेश्चन टॅग आपल्याला या ठिकाणी जे की बरोबर सांगायचं आहे। तर या ठिकाणी पाहून घ्या प्रश्न काय म्हणतो, चूज जो प्रश्न आहे वाक्य, आय शॉल फोन यू टुमारो। तर आय शॉल या ठिकाणी जे आहे आलेलं आहे, तर याचा आपल्याला काय करायचं आहे, जे की क्वेश्चन टॅग या ठिकाणी लावायचं आहे। तर दिलेलं वाक्य हे कोणत्या प्रकारचं आहे तुम्हाला ते पाहणं अतिशय इम्पॉर्टंट आहे। म्हणजे की वाक्य हे जे आहे निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, अफर्मेटिव्ह आहे, ह्या प्रकारचे जे वाक्याचे प्रकार पडतात त्यापैकी हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तुम्हाला जे की पाहणं अतिशय इम्पॉर्टंट आहे। आय शॉल फोन यू टुमारो हे जे वाक्य जे थोडक्यामध्ये कसं आहे, पॉझिटिव्ह आहे, म्हणजे की हे होकारार्थी वाक्य आहे। त्यामुळे क्वेश्चन टॅग कसा होणार असेल, मग याचा क्वेश्चन टॅग हा नकारार्थी होणार असेल। पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होतं, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह हे जे आहे अशा प्रकारच्या वाक्यामध्ये होत असतं। म्हणजे जसं क्वेश्चन टॅग तुम्हाला लावायला सांगितलं कोणताही प्रश्न, जर समजा ते वाक्य पॉझिटिव्ह असेल तर त्याला क्वेश्चन टॅग निगेटिव्ह असतं, निगेटिव्ह असेल वाक्य तर त्याला क्वेश्चन टॅग हा जो की पॉझिटिव्ह करायचा असतो। आणि आपल्या ह्या ठिकाणचं वाक्य कसं आहे, मग हे वाक्य जे आहे पॉझिटिव्ह आहे, मग याला क्वेश्चन टॅग कसा होणार असेल, जे की निगेटिव्ह हा या ठिकाणी क्वेश्चन टॅग आपल्याला जो की लावावा लागणारा असेल। तर वाक्य
वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणता आलेला आहे, जो की शॉल आलेला आहे. म्हणजेच काय, तर या ठिकाणी शॉल नॉटचे संक्षिप्त रूप जे की शॉल नॉटचं जे आपल्याला संक्षिप्त रूप करायचं आहे या ठिकाणी, जे की काय होणार असेल, जे की शॉन्ट हे जे आहे याचं जे की संक्षिप्त रूप असे जे होते. म्हणून या ठिकाणी जे योग्य आहे क्वेश्चन टॅग कोणता असणार असेल, जे की शॉन्ट आय. या ठिकाणी शॉन्ट आय कशामध्ये दिलेला आहे, जे की आपल्याला ऑप्शन नंबर जे की 3 मध्ये. त्या ठिकाणी याचं ऑप्शन नंबर जे की 3 हे जे आहे याचं उत्तर होणार असेल, जे की शॉल नॉट आय हे जे देखील याचं आपण उच्चार करू शकतो. शॉल नॉट आय असा उच्चार देखील आपण करू शकतो. त्याचा शॉर्ट मध्ये काय आपण या ठिकाणी जे की ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेलं आहे. तर क्वेश्चन टॅगचे प्रश्न सोडवते वेळेस मित्रांनो तुम्हाला फक्त जे वाक्य आहे ते कोणत्या प्रकारचं आहे, म्हणजे की पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह असेल तर त्याला निगेटिव्हचा क्वेश्चन टॅग येतो आणि जर निगेटिव्ह असेल त्याला जर पॉझिटिव्हचा क्वेश्चन टॅग येतो. हे तुम्ही एवढं याच्यामध्ये लक्षात ठेवून घ्या. बाकी इतर कोणत्याही बाबी तुम्हाला लक्षात ठेवण्याची अजिबात काही गरज नाही. परंतु अशा प्रकारे तुम्ही सराव करत गेलात प्रश्नांचा जास्तीत जास्त तुम्हाला जर सराव असेल ना, तुम्ही मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल आणि परीक्षेमध्ये तुम्ही वेळ देखील वाया घालणार नाही. लगेचच्या लगेच तुम्ही याचं उत्तर देऊन टाकाल. कारण का यापूर्वी देखील तुम्ही अशा भरपूर प्रश्नांचा तुम्ही सराव केलेला असाल. त्यामुळे आपली टेस्ट सिरीज एकमेव तुम्हाला यावर सोल्युशन आहे. लगेचच्या लगेच जॉईन केला तर मित्रांनो तुम्हाला ते खूप फायदेशीर ठरणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो 12वा आहे असा प्रकारचा, नेम द अंडरलाइनेड सबऑर्डिनेट क्लॉज व्हॉट यू सेड इज ॲब्सोल्युटली करेक्ट. तर या ठिकाणी आपल्याला जे अधोरेखित केलेलं वाक्य आहे जे की या ठिकाणचं, तर त्याला ठिकाणी आपल्याला जे काही कोणत्या प्रकारचं आहे, जे की नाउन क्लॉज आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, रिलेटिव्ह क्लॉज आहे, तर ॲडवर्ब क्लॉज आहे, यापैकी कोणतं आहे ते या ठिकाणी सांगायचं आहे. जे काय अंडरलाईन केलेलं, तर या ठिकाणी काय अंडरलाईन केलेलं आहे, तर व्हॉट यू सेड म्हणजे की जे तू म्हणलास, याला मराठीमध्ये ट्रान्सलेटेड जे की जे तू म्हणलास हे जे वाक्य आहे ते थोडक्यामध्ये हे सांगायचं आहे. तर हे वाक्यामध्ये थोडक्यामध्ये जे कर्ता आहे त्याला सब्जेक्ट म्हणतो आपण, कर्त्याचे काम जे आहे करत आहे. जेव्हा एखादं उपवाक्य ज्यालाच क्लोज म्हणतात उपवाक्याला, तर जेव्हा एखादं उपवाक्य वाक्यात नामाप्रमाणे म्हणजे की कर्ता कर्म इत्यादी काम करतं त्याला जेव्हा काय म्हटलं जातं मग, तेव्हा त्याला जे थोडक्यात नाउन क्लॉज जे की नाम उपवाक्य असं जे आहे ते म्हटलं जातं. म्हणण्याचं उत्तर जे काय होणार असेल, जे की ऑप्शन नंबर 1 म्हणजे की नाउन क्लॉज जे थोडक्यामध्ये आहे. कारण का हे कायचं काम करत आहे, जे की कर्त्याचं जे की कर्ता क्रम इत्यादी या प्रकारे काम करत आहे. जेव्हा त्या एखाद्या वाक्यामध्ये क्लॉज हे वाक्यात नामाप्रमाणे म्हणजे की कर्ता क्रम इत्यादी काम करत आहे तेव्हा त्याला नाउन क्लॉज जे असं म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी याचं उत्तर काय होणार असेल, जे की ऑप्शन नंबर 1 होणार असेल. आणि ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला तुमच्या येणाऱ्या अपकमिंग जे काही 23 नोव्हेंबरच्या एक्झाममध्ये मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणारे असतील. त्यानंतरचा प्रश्न आपला 13वा असा आहे, चूज द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. चूज द ॲप्रोप्रिएट या ठिकाणी फिल इन द ब्लँक करायचं आपल्याला. तर पहा काय आहे या ठिकाणी वाक्य आपल्याला, द प्लेयर्स रिमॉन्स्ट्रेट डॅश द अंपायर डॅश इज द फर्टिलिटी. तर या ठिकाणी अशा प्रकारचं आपल्याला वाक्य आहे. तर या ठिकाणी जे आहे डिमॉन्स्ट्रेट हा जो आपल्याला शब्द दिलेला आहे, जे या ठिकाणचा डिमॉन्स्ट्रेट तर डिमॉन्स्ट्रेट हा शब्द आहे या ठिकाणी. तर डिमॉन्स्ट्रेट या शब्दाचा जो थोडक्यामध्ये अर्थ होतो, जे की निर्देशन करणे किंवा विरोध दर्शवणे आहे. आणि खेळाडूंनी जे थोडक्यामध्ये जो काही अंपायर आहे म्हणजे की पंचांना जो की त्यांच्या पक्षपातामुळे जे आहे थोडक्यामध्ये विरोध दर्शवला आहे. म्हणून या ठिकाणी काय येणार असेल, जे की या ठिकाणी येणार असेल, जे की टू अगेन्स्ट द प्लेयर्स डिमॉन्स्ट्रेट टू द अंपायर अगेन्स्ट हिज द फर्टिलिटी. या प्रकारे हे वाक्य बनणार असेल. म्हणून ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी जे आहे याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न पाहू, जो की प्रश्न क्रमांक आपला 14 असा आहे. पुढचा काय म्हणतो पहा, चूज द वर्ड नियरेस्ट इज मिनिंग टू द अंडरलाइनेड पार्ट. तर या ठिकाणी जो अंडरलाइनेड केलेला आहे, तर या ठिकाणचं वाक्य कसं आहे, ही इज क्वाईट पार्सोमोनियस, जे की पार्सोमोनियस बाय नेचर्स. या ठिकाणी जो अंडरलाइनेड शब्द आहे आपला पार्सोमोनियस, जो पार्सोमोनियस या शब्दाचा आपला अर्थ सांगायचा आहे या ठिकाणी. म्हणजे की एकदम समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे, समानार्थी शब्द. तर पार्सोमोनियस याचा अर्थ होतो कंजूस किंवा पैसे खर्च करण्यास अजिबात तयार नसलेला व्यक्ती. थोडक्यामध्ये आपण त्याला कंजूस असं म्हणतो. तर याचा कंजूसचा जो आहे समानार्थी शब्द यापैकी कोणता होणारा आहे. तर कंजूसला या ठिकाणी इंग्लिशमध्ये अजून एक शब्द आहे, त्याला आपण मिझरली असं जे आहे ते म्हणतो, जे की ऑप्शन नंबर या ठिकाणी 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन नंबर 4 हे जे की याचं उत्तर जे आहे थोडक्यामध्ये होणार असेल. त्यानंतरचा पुढील 15वा प्रश्न असा आहे, सिलेक्ट द वर्ड विच इज कोलेस्ट टू द ऑपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाइनेड वर्ड. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे आपल्याला, जे की अपोजिट वर्ड या ठिकाणी सांगायचं आहे. ही अपियर्स टू बी अ फोनी पर्सन्स. तर या ठिकाणी अंडरलाइनेड काय, तर
फोनी हा शब्द या ठिकाणी अंडरलाइनेड आहे. तर फोनी म्हणजेच काय, तर फोनी म्हणजे बनावट किंवा खोटा किंवा ढोंगी. तर या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे. तर काय होणार असेल मग याचं, जे की ऑप्शन नंबर 3, खोट्याचा विरुद्ध जेन्युइन. जेन्युइन म्हणजेच अस्सल किंवा खरा म्हणतो ना. तर या ठिकाणी परीक्षेमध्ये तुम्हाला सेंटेन्समध्ये एखादा अंडरलाईन करून शब्द त्याचा समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द विचारला जातो. असं आपण जसं की आपल्या नॉर्मल एक्झाम्समध्ये आपल्याला जे आहे थोडक्यामध्ये शब्द याचा विरुद्ध सांगा, अँटोनियम सिनोनिम असं म्हणतो ना, त्या प्रकारे तुम्हाला विचारलं जात नाही. यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली एखादं वाक्य देतं, त्यामध्ये अंडरलाइनेड करून त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे वाक्यामध्ये विचारलं जातं की याच्या अपोजिट काय आहे किंवा याच्या नियरेस्ट शब्द कोणता आहे. तर समजून घ्या, नियरेस्ट म्हणलं की त्याचा समानार्थी विचारत आहे, अपोजिट म्हणलं तर विरुद्धार्थी विचारत आहे. तुम्हाला त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 16वा प्रश्न असा आहे, काय म्हणतो पहा, जे की विच वन द फॉलोइंग पेअर इज नॉट करेक्टली मॅच्ड वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन फ्रेज. तर या ठिकाणी शब्दसमूहाबद्दल आपल्याला एक शब्द निवडायचं आहे आणि यापैकी जी चुकीची जोडी आहे ती या ठिकाणी सांगायची आहे. तर या ठिकाणी पहिलं जे आहे जे की जिनोसाइड. तर जिनोसाइड म्हणजे मर्डर ऑफ रेस, म्हणजे की वंशहत्या, जे की या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर सोळीसाइड, तर या ठिकाणी म्हणजे मर्डर ऑफ सिस्टर, तर या ठिकाणी म्हणजे की बहिणीची हत्या, हे देखील बरोबर आहे. त्यानंतर त्याला मेट्रिसाइड, तर मेट्रिसाइड्स म्हणजे काय, आईची हत्या, हे देखील बरोबर आहे, जे पुढचं दिलेलं आहे. त्यानंतर जे की तिसरा क्रमांकाचा जो ऑप्शन आहे जे की युक्सिराइड्स, तर युक्सिराइड्स या शब्दाची थोडक्यामध्ये जे की या ठिकाणी जी जोडी आहे ती या ठिकाणी चुकीची आहे. कारण का पत्नीची हत्या म्हणजे असं जे की या ठिकाणी दिलेलं आहे जे की होत नाही, येथे भावाची हत्या यायला पाहिजे. मर्डर ऑफ काय ठिकाणी जे मर्डर ऑफ ब्रदर दिलेलं आहे जे की हे चुकीचं आहे. म्हणून जे आहे भावाच्या हत्येला काय तर जे की फ्रॅट्रिसाइड हे जे आहे थोडक्यामध्ये शब्द आहे, म्हणजे की शब्दसमूहाबद्दल एकचा आहे. म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी 3 जे की याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला 17वा प्रश्न, द यंग वन ऑफ द कॅट इज किटन, द यंग वन ऑफ द फ्रॉग इज कॉलेड. तर या ठिकाणी आपल्याला समोर जे आहे काय येणारं असेल, जसे मांजरीच्या पिल्ल्याला किटन म्हणतात त्याचप्रमाणे बेडकाच्या पिल्ल्याला काय म्हटलं जातं, टॅडपॉल असं जे आहे ते म्हटलं जातं. टॅडपॉल कायमध्ये आहे, जे की ऑप्शन नंबर 4 मध्ये टॅडपॉल जे आहे त्याला म्हटलं जातं त्या बेडकाच्या पिल्ल्याला. त्यानंतरचा 18वा प्रश्न, द क्राय ऑफ अ डॉग इज बार्क, द क्राय ऑफ अन ॲपे इज कॉलेड. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, जे की कुत्र्याच्या ओरडण्याला बार्क असं म्हणतात. तर त्याचप्रमाणे वानर किंवा मोठ्या माकडाच्या जे की ओरडण्याला काय म्हणतात, तर गिबर असं जे आहे ते म्हटलं जातं. ऑप्शन नंबर या ठिकाणी काय, तर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपण, जे की सुधीर इज अफ्रेड ऑफ बुक्स, हिज फॅमिली थिंक्स दॅट ही इज सफरिंग फ्रॉम. तर ही इज सफरिंग फ्रॉम म्हणजे की सुधीर जो आहे थोडक्यामध्ये काय त्याला पुस्तकाची भीती वाटत आहे. तर आपण भीती वाटण्याला आपल्याला एक आजार देखील म्हणतो आणि भीती वाटणे म्हणजेच त्याला एक प्रकारचं त्याला धडपण येत आहे. तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी शब्द वापरायचा आहे. त्याच्या फॅमिलीला काय वाटत आहे की त्याला काहीतरी झालेलं आहे. मग ते काय झालेलं आहे, तर त्याला जे आहे थोडक्यामध्ये बिब्लिओफोबिया झालेला आहे असं जे आहे थोडक्यामध्ये म्हटलं जातं. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर. तर बिब्लिओफोबिया म्हणजेच काय, तर या ठिकाणी पुस्तकाची भीती वाटणाऱ्याला जे आहे थोडक्यामध्ये हे म्हटलं जातं. तर याच्यामध्ये 2 शब्द देखील आपण क्रिएट करू शकतो, ज्यामध्ये पहिला शब्द होतो बिब्लिओ, जो की बिब्लिओ हा पहिला शब्द आहे म्हणजे की पुस्तक म्हटलं जातं त्याला, आणि दुसरा आहे फोबिया. तर फोबिया म्हणजेच काय, तर फोबिया म्हणजेच भीती, ज्याला पुस्तकाची भीती वाटते. तर या ठिकाणी वाक्यामध्ये देखील काय म्हटलेलं आहे, सुधीर इज अफ्रेड ऑफ बुक्स, म्हणजे की सुधीर पुस्तकाला भीतो. तर त्यामुळे त्याच्या फॅमिलीला वाटत आहे की त्याला बिब्लिफोबिया हा जो आहे आजार झालेला आहे असं त्याला वाटत असेल. ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 20वा प्रश्न आपला पुढील, फिल इन द ब्लँक्स विथ द सुटेबल वर्ड, लाईफ इज टू डेथ ॲज अ प्लेजर इज डॅश टू. तर या ठिकाणी आहे. तर या वाक्यामध्ये आपल्याला काय आहे, तर विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे जी की या ठिकाणी, जसे की लाईफ या ठिकाणी जीवनच्या विरोधामध्ये काय दिलेलं आहे, या ठिकाणी लाईफच्या विरोधामध्ये डेथ हे दिलेलं आहे. त्याचप्रमाणे प्लेजरच्या विरोधामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे, प्लेजर म्हणजे आनंद. तर प्लेजरच्या विरोधामध्ये काय असतं, जे की पेन या ठिकाणी येणारं असेल. म्हणजेच काय, तर ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी याचं उत्तर जे आहे थोडक्यात येणारं असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न 21वा असा आहे, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन्ड इडियम इन द गिवन सेंटेन्स. तर या ठिकाणी आपल्याला जी एक प्रकारची इडियम दिलेली आहे ज्याचा आपल्याला योग्य तो अर्थ काढायचा आहे, जो की अंडरलाइन्ड केलेला. वी शुड गट अगेन्स्ट आवर ग्रीन आयड फ्रेंड्स.
तर या ठिकाणी दिलेला असा आहे. तर या ठिकाणी ग्रीन आयड हा जो आहे, जो शब्द अंडरलाइनड केलेला आहे, तर हा एक वाक्यप्रचार जो की इडियम्स आहे आणि ज्याचा अर्थ जो आहे थोडक्यामध्ये काय होतो, जे की मस्तर करणारा किंवा द्वेष करणारा असा होतो. मग या ठिकाणी याचा जो वाक्य जो बनणार आहे, जो की काय होणार असेल, मग ग्रीन आयड मॉन्स्टर हा शब्द मस्तरासाठी वापरला जातो. म्हणजे उत्तर काय होणार असेल, जे की ऑप्शन नंबर 2, जे की जिलियसी हा जो आहे याचं उत्तर होणार असेल, म्हणजे की थोडक्यात जिलियस हा जो होणारा असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला 22वा असा आहे, चूज द मोस्ट सुटेबल वर्ब फ्रेज फ्रॉम द सेंटेन्स. तर या ठिकाणी आपल्याला जे काही सुटेबल फ्रेज आहे जो की शोधायचा आहे, तर की वर्ब फ्रेज. तर या ठिकाणी काय वाक्य आहे, वाईल गिव्हिंग एव्हिडन्स इन द कोर्ट शी डॅश या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी काय आहे, जे की याचा आपला वर्ब फ्रेज जे की शोधायचा आहे. याचा अर्थ काय, जे की ब्रोकडाऊन या ठिकाणी जो दिलेला आहे सुरुवातीचा, जो की ब्रोकडाऊन हे याचं उत्तर होणार असेल. कशा प्रकारे, तर हा या वर्ब फ्रेजचा अर्थ असा आहे की जे की भावविनाश, जे की भावनाविवश होऊन रडू लागणे किंवा कोसळणे, कोर्टात साक्ष देताना ती भावूक होऊन रडू लागली, हा अर्थ योग्य आहे. म्हणून जे आहे ब्रोकअप म्हणजे संबंध तोडणे या ठिकाणी होणार असेल, म्हणजे की होणार नाही. तर ऑप्शन नंबर 4 जे की ब्रोकडाऊन हे या ठिकाणी येणार असेल. वाईल गिव्हिंग एव्हिडन्स इन द कोर्ट शी ब्रोक डाऊन म्हणजे की कोर्टामध्ये साक्ष देताना ती भावूक होऊन रडू लागली, असं जो आहे पूर्ण एक वाक्य बनणारा असेल. त्यामुळे त्या या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला 23वा प्रश्न असा आहे, काय म्हणतो पहा, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट लेटर्स अरेंज्ड अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. तर या ठिकाणी आपल्याला काही शब्द दिलेले आहेत मागे पुढे करून, यापासून आपल्याला एक मिनिंगफुल एक शब्द तयार बनवायचा आहे. तर RUSGA तर या ठिकाणचा शब्द आहे. तर या ठिकाणी आपल्याला मिनिंगफुल शब्द तयार करायचा आहे. तर यापासून काय शब्द तयार होणार असेल, तर सिंपली तुम्हाला पाहता क्षणी शब्द आठवत असेल की याच्यापासून जे थोडक्यामध्ये जे की शुगर हा शब्द तयार होतो, SUJAR. तर आता या ठिकाणी आपला शुगर हा शब्द तयार झाला आहे. मग याला आपल्याला क्रमांक देऊन टाकून द्यायचा आहे. तर एसला किती क्रमांक आहे, तर 3 या ठिकाणी दिलेला आहे. यूला काय आहे, यूला 2 आहे. तर जेला काय आहे, तर 4 आहे. एला किती आहे, 5 आहे. आणि आरला किती आहे, 1. म्हणजे की 3 2 4 5 1. तर 3 2 4 5 1 कशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, 3 2 4 5 1, जे की ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला याचं उत्तर पाहायला जे की मिळालेलं आहे. जे की हे कॉम्बिनेशन यामध्ये दिसत आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 याचं जे आहे जे की थोडक्यात उत्तर होणार असेल. तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग 1 होता, ज्यामध्ये आपण 23 प्रश्न सोडवलेले आहेत. तर भाग 2 मध्ये मित्रांनो या पुढीलचे आपण जेवढे काही प्रश्न आहेत ते मित्रांनो आपण कंटिन्यू करणार आहोत अशाच प्रकारे स्पष्टीकरणासोबतचे. तर मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण ज्याहूनही अधिक इम्पॉर्टंट व जे आपण 2019चा पेपर आता हाती घेतलेला आहे तो परिपूर्ण विषयाने मित्रांनो आपण कव्हर करणार आहोत. जर तुम्हाला इंग्लिश विषय, मॅथ विषय, बालमानसशास्त्र किंवा गणित किंवा इतर जे विषय आहेत मराठी किंवा त्यासोबतच इंग्लिशचं, तर मित्रांनो जर तुम्हाला ते परिसर अभ्यास विषय अवघड जात असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, ज्यामुळे तुम्हाला सर्व काही विषय अतिशय सोप्या भाषेमध्ये शिकण्यास मिळणारे असतील. आणि मित्रांनो तुम्ही अजूनही आपली टेस्ट सिरीज जर जॉईन केलं नसाल तर मित्रांनो लगेचच्या लगेच तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या. तुम्हाला टेस्ट सिरीज ही परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारी असेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे किंवा तुम्ही महा एक्झाम पॉईंट हे आपल्या ॲप सर्च करून देखील मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता. आणि पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा असेल तर जॉईन करून घ्या, त्यामुळे तुम्हाला सर्व काही अपडेट वेळोवेळी आपण देत असतो. मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.